नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती असणार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत भरती असणार आहे. नॅशनल हेल्थ हेल्थ मिशन यांच्या मार्फत ही जी भरती असणार आहे मित्रांनो, 181 पदांसाठी भरती असणार आहे. स्टेट प्रोग्राम कन्सल्टंट, अकाउंटंट, फायनान्स मॅनेजर, डाटा एंट्री ऑपरेटर, सिनियर कन्सल्टंट आणि इतर पद असणार आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे मित्रांनो. इथं अप्लाय करण्यासाठी MBBS, BA, MS, त्यानंतर मित्रांनो MBA, MCOM, BE, LLB, एनी ग्रॅज्युएट, PG वाले इथं अप्लाय करू शकता. सगळ्यांसाठी इथे वॅकेन्सी असणार मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. पगार किती असणार आहे, कशा पद्धतीला भरलं जाणार आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस इथं भरती असणार, सगळ्यांना सांगू इच्छितो. संपूर्ण माहिती देणार आहे. तो चॅनल नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. लगेचच ऐकून आपल्याला अप्लाय पण करून घ्यायचं आपलं. तर मित्रांनो इथं ही जी भरती असणार आहे, सॉरी, ही जी भरती असणार मित्रांनो, नेम ऑफ द प्रोग्राम नॅशनल मिशन आयुष मिशन, इथं नॅशनल आयुष मिशन तर्फे भरती असणार. स्टेट हेल्थ सिक्युरिटी महाराष्ट्र तर्फे भरती असणार मित्रांनो. ही जी भरती असणार मित्रांनो, इथे इन्व्हाइट केलेले आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन आपल्याला इलेक्ट्रिकल कॅन्डिडेट ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहे. प्रोग्राम असतात नॅशनल आयुष मिशन यांच्या मार्फत. तर कॉन्ट्रॅक्ट बेसिस भरती असणार मास्टर स्टेट साठी मित्रांनो. ओके, ही जी भरती असणार मित्रांनो, त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे मित्रांनो. थोडं मोठं करून घेतोय म्हणजे तुम्हाला संपूर्ण इथं दिसायला चांगलं दिसेल मित्रांनो. ओके मित्रांनो, आता ठीक असेल. थोडं अजून मोठं झालं तर करून घेतो. ओके मित्रांनो, आता 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 दिसायला कसं एकदम व्यवस्थित पण दिसायला असणार मित्रांनो. हां, तर मित्रांनो इथं नेम ऑफ द आपल्याला पोस्ट वगैरे नावं दिलेली आहे, किती पोस्टिंग असणार आहे, वॅकेन्सी एज लिमिट काय असणार आहे, टोटल पोस्ट किती असणार आहे, कॅटेगरी वाईज वॅकेन्सी आणि आपका एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, एक्सपिरियन्स काय असणार आहे, सॅलरी किती असणार मित्रांनो. असं रिकमेंडेशन तर दिलेलं आहे. ओके, आता त्यामध्ये संपूर्ण मध्ये दिलेले आहे स्टेप बाय स्टेप. तर आता मित्रांनो सगळ्यात आलेले प्रोग्राम असणार आहे, स्टेट प्रोग्राम असणार आहे मॅनेजरसाठी नॅशनल आयुषसाठी म्हणजे नॅशनल आयुष मिशनसाठी मित्रांनो एक पद असणार आहे. मुंबई आपल्या इथं पोस्टिंग असणार आहे. याच्यामध्ये 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके, आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी इथं 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता मित्रांनो. इथे एक वॅकेन्सी असणार आहे. ओके, अशा पद्धतीने टोटल वॅकेन्सी एक. आणि ओपन कॅटेगरीसाठी तर वॅकेन्सी असणार मिनिमम आपल्याला डिग्री जी असणार मित्रांनो, BA, MS, BVMS, BHMS, BSMS, त्याच्यानंतर आपल्याला BYNS, MBA, हेल्थ केअर मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स, HR वाले म्हणजे मास्टर हेल्थ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन फॉर्म फुल टाईम डिग्री आपण पाहिजे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला मिनिमम आपल्या इथं वर्किंग एक्सपिरियन्स असेल 5 वर्षाचा पब्लिक हेल्थ प्रोग्रामचा मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ PUCच्या नंतर अंतर्गत. ओके, MS एक्सेल, MS वर्ड, MS पॉवर पॉईंट आपल्याला इथं नॉलेज पाहिजे मित्रांनो. ओके, MS ऑफिसचं वगैरे पगार असणार आहे मित्रांनो आपल्याला 65,000 रुपये प्लस ॲडिशनल आपल्याला इंजिनिअरिंगला 5,000 रुपये मिळणार मित्रांनो. आणि त्यांना 70,000 रुपये भेटणार आहे अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. दुसरं जे पद असणार मित्रांनो, कन्सल्टंटसाठी असणार आहे मित्रांनो. इथं आता हे जे असणार आहे तर 2 पदं असणार मित्रांनो टोटल. इथं 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय होऊ शकतं. ओपन कॅटेगरी आणि जे अनरिझर्व कॅटेगरी त्यांना 18 ते 43 वर्षापर्यंत. इथं ओपनसाठी एक वॅकेन्सी, SC साठी एक वॅकेन्सी असणार. मिनिमम बॅचलर डिग्री पाहिजे मित्रांनो. BAMS, BVMS, BHMS, BSMS, त्याच्यानंतर BYNSची फुल टाईम डिग्री आपल्याला पाहिजे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं असणार आहे. MS ऑफिस, MS वर्ड, MS पॉवर पॉईंट, MS एक्सेलचं नॉलेज असलं पाहिजे. 45,000 रुपये तर महिना आपल्याला असणार मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो अकाउंटंट अँड फायनान्ससाठी तर मॅनेजरसाठी वॅकेन्सी असणार आहे. एक वॅकेन्सी असणार आहे. 18 ते 34 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ओपन कॅटेगरी आणि अनरिझर्व कॅटेगरीवाले 18 ते 43 वर्षापर्यंत ओपनसाठी ते एक वॅकेन्सी असणार. MBA फायनान्स, MCOM, ICW म्हणजे CA साठी तर वॅकेन्सी असणार आहे. ओके, मिनिमम आपल्याला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. इथं MS ऑफिस, MS वर्ड, MS पॉवर पॉईंट, MS एक्सेल. ओके, 30,000 रुपये सॅलरी यांना मिळणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो आता HMIS मॅनेजरसाठी तर वाईज वॅकेन्सी असणार. एक पद असणार 18 ते 34 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आणि कॅटेगरीवाले जे असणार त्यांना 18 ते 43 वर्षापर्यंत इथे एक वॅकेन्सी असणार आहे ओपन करिता. ओके, तर MBA, IT, MCA, MSc, IT, BCA वाले इथं अप्लाय करू शकता. इथं नॉलेज आपल्याला असणार आहे MS ऑफिस, MS वर्ड, MS पॉवर पॉईंट, MS एक्सेल मित्रांनो. ओके, 1 ते 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर त्यांना 30,000 रुपये सॅलरी असणार मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो डाटा ऑपरेटरसाठी वॅकेन्सी असणार. इथं इथं पण एक वॅकेन्सी असणार आहे. 18 ते 38 वर्ष अप्लाय करू शकतो. अदर कॅटेगरी आणि जे कॅटेगरीमध्ये येतात त्यांना 18 ते 43 वर्षापर्यंत. जे SC ST मध्ये जे असतं त्याच्यासाठी असतं ते. आणि जे असणारे ग्रॅज्युएटवाले इथं अप्लाय करू शकता. आणि ग्रॅज्युएट कोणत्याही स्ट्रीममधून
ओके. तर आपल्याला टायपिंग स्पीड असणार आहे मित्रांनो, इथं टायपिंगचं नॉलेज पाहिजे आपल्याला 40 वर्ड प्रति मिनिट. ओके. इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये 30 वर्ड प्रति मिनिट असणार आहे मित्रांनो. प्रेफरन्स आपल्याला एक्सपिरियन्सवाल्याला मिळणार आहे सगळ्यात आधी. फ्रेशर पण अप्लाय करू शकते. तर 18,000 रुपये आपल्याला महिना असणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो याच्यानंतर आपलं पुढचं पोस्ट बघणार आहोत. मुंबईकरता इथं वॅकेन्सी असणार आहे. नेम ऑफ द ग्रेड, नेम ऑफ द पोस्टिंग, एज क्रायटेरिया, टोटल वॅकेन्सीज आणि कॅटेगरी, एज्युकेशन क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्सबद्दल सांगितलं गेलेलं आहे. तर फायनान्स मॅनेजरसाठी मित्रांनो इथे एक वॅकेन्सी असणार आहे. 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला ओपन कॅटेगरी आणि जे कॅटेगरीमध्ये येतात रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये 18 ते 43 वर्षापर्यंत. टोटली ते एक वॅकेन्सी असणार आहे ओपनसाठी. CA आणि M.Com वाले इथं अप्लाय करू शकता. ICW वाले अप्लाय करू शकता. ओके. याच्यामध्ये मित्रांनो CA वाल्याला इथं 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे इथं आणि M.Com वाल्याला इथं 10 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. एकूण 45,000 रुपये महिना असणार आहे आपल्याला इथं. ओके. त्यानंतर हॉस्पिटल कन्सल्टसाठी वॅकेन्सी असणार. एक वॅकेन्सी 18 ते 38 पर्यंत अप्लाय करू शकता आणि कॅटेगरीवाले 18 ते 43 पर्यंत एक वॅकेन्सी ओपन करता असणार आहे फक्त. आणि मेडिकल ग्रॅज्युएट पाहिजे. MBBS, MBBS, BAMS, BHMS, BUMS आणि BSD वाले इथं अप्लाय करू शकता. BDS वाले सॉरी. ओके. तर चांगली पॉलिसी आहे. 3 वर्षाचा रिलेव्हंट एक्सपिरियन्स आपल्याला पाहिजे. तर 45,000 रुपये पगार असणार आहे आणि ॲडिशनल 5,000 रुपये MBBS वाल्याला भेटणार आहे मित्रांनो. ज्यांची MBBS डिग्री असेल त्यांना. प्रोग्राम मॅनेजरसाठी वॅकेन्सी असणार. 2 वॅकेन्सी असणार इथं टोटल. 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता आणि कॅटेगरीवाले 18 ते 43 वर्षापर्यंत ओपन करता एक वॅकेन्सी आणि SC करता एक वॅकेन्सी. आणि मेडिकल ग्रॅज्युएट डिग्री अप्लाय करू शकता. त्यानंतर आपल्याला MPH, MA, MHA, MBA आणि हेल्थवाले इथं अप्लाय होतं. प्रेफरन्सवाल्यांना इथं सगळ्यात आधी घेतलं जाणार. एक्सपिरियन्सवाल्यांना 35,000 रुपये महिना त्यांना इथं मिळणार आहे मित्रांनो. MIS मॅनेजरसाठी वॅकेन्सी असणार. M&E करता इथं पण एक वॅकेन्सी बघायला मिळते. 18 ते 43 38 वर्षापर्यंत अप्लाय होता आणि कॅटेगरीवाले 18 ते 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. इथं पण सॉरी इथं पण एक वॅकेन्सी असणार आहे. MSc स्टॅटिक्सवाले और बायोस्टॅटिकवाले इथं अप्लाय करू शकता. प्रेफरन्स एक्सपिरियन्सवाल्यांना मिळणार सगळ्यात आधी. प्रेशरला पण मिळणार असणार इथं जागा. 30,000पर्यंत सॅलरी आपल्याला बघायला मिळते. 30,000 रुपये. बजेट फायनान्स ऑफिसरसाठी BFसाठी वॅकेन्सी असणार आहे. इथं एक वॅकेन्सी असणार आहे. 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. कॅटेगरीवाले 18 ते 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. टोटल एक वॅकेन्सी ओपन करता असणार आहे. बॅचलर ऑफ कॉमर्स म्हणजे B.Com वाले पण अप्लाय करू शकता. मास्टर ऑफ कॉमर्ससाठी पण अप्लाय करू शकता. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार. 20,000 रुपये सॅलरी इथं असणार मित्रांनो. इंजिनिअरिंगसाठी इथे वॅकेन्सी असणार मित्रांनो. इंजिनिअरिंग बिओमेडिकलसाठी इथे एक वॅकेन्सी 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता आणि 18 ते 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. एक वॅकेन्सी असते टोटल. इथं ग्रॅज्युएट बायोमेडिकलवाले इंजिनिअरवाले अप्लाय करू शकता. इथं प्रेशर पण अप्लाय करू शकता आणि एक्सपिरियन्सवाल्यांना प्रथम अपॉर्च्युनिटी असणार आहे. 25,000 रुपये महिना असणार आहे. त्यानंतर प्रोग्राम असिस्टंटसाठी वॅकेन्सी असणार 4 वॅकेन्सी. इथं आपल्याला जे मित्र 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 18 ते 43 वर्षापर्यंत कॅटेगरीमध्ये अप्लाय करू शकता. इथे 4 वॅकेन्सी ओपन करता एक, SC करता एक, OBC करता एक, VJE करता एक. आणि ग्रॅज्युएट सर्टिफिकेटवाले अप्लाय करता. पासिंग सर्टिफिकेटवाले अप्लाय करता. 40 शब्द प्रति मिनिट आपल्याला इंग्लिश टायपिंग, 30 शब्द प्रति मिनिट मराठी टायपिंगवाले. प्रेफरन्स मिळणार एक्सपिरियन्सवाल्यांना इथं 18,000 रुपये सॅलरी असणार आहे मित्रांनो. प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिक्सवाल्यांना इथं वॅकेन्सी असणार आहे. एकूण इथं 2 वॅकेन्सी 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. कॅटेगरीवाल्यांसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 2 वॅकेन्सी असणार आहे. ओपन करता एक, SC करता एक आणि ग्रॅज्युएट अँड स्टॅटिकवाले इथं अप्लाय करू शकता. एक्सपिरियन्सवाल्यांना प्रथम अपॉर्च्युनिटी असणार आहे. 18,000 रुपये सॅलरी असणार मित्रांनो याच्यामध्ये. ओके. तर मित्रांनो इथं आता बघू शकता टोटल वॅकेन्सी 13 झाल्या. इथं मुंबईसाठी पोस्टिंगवाल्या 13 वॅकेन्सी झालेल्या आहे. ओके कॅटेगरीवर. तर पुढे जाऊया मित्रांनो. आता याची इथं असणार मित्रांनो आता नेम ऑफ द पोस्ट. इथं ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे सगळ्या. डिस्ट्रिक्ट इथं सर्कल वाईज असणार आहे. मुंबई पोस्टिंगसाठी असणार इथं वॅकेन्सी. अपर एज लिमिटसाठी टोटल वॅकेन्सी, कॅटेगरी वॅकेन्सी आणि पगार वगैरे दिलेला आहे. डेप्युटी इंजिनियरसाठी वॅकेन्सी असणार मित्रांनो. इलेक्ट्रिकलसाठी. ओके. ट्रेड अँड फ्री कॅन्डिडेटसाठी एक वॅकेन्सी असणार आहे. 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीवाले अप्लाय होता. 18 ते 43 वर्ष रिझर्व कॅटेगरी अप्लाय करू शकता मित्रांनो. एक वॅकेन्सी ओपन करता असणार आहे. B इलेक्ट्रिकलवाले इथं अप्लाय होता. प्रेफरन्सवाल्याला सगळ्यात पहिले अपॉर्च्युनिटी मिळणार. 30,000 रुपये महिना असणार मित्रांनो यामध्ये. असिस्टंट इंजिनियर GRE साठी वॅकेन्सी असणार इलेक्ट्रिकल करता. ट्रेड फीज अँड कॅन्डिडेटसाठी इथे एक वॅकेन्सी असणार आहे. टोटल मुंबई पोस्टिंग असणार आहे मित्रांनो. सर्कल वाईज असणार आहे. इथं मुंबई पोस्टिंग असणार आहे. 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता आणि कॅटेगरीवाले 18 ते 43 वर्षापर्यंत. 2 वॅकेन्सी बघायला भेटतात आपल्याला टोटल पोस्ट. एक मुंबई करता आणि एक सर्कल करता पोस्ट असणार आहे. अशा पद्धतीने टोटल इथं 2 वॅकेन्सी. EWS साठी SCBC साठी एक वॅकेन्सी. B इलेक्ट्रिकवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. प्रेफरन्स यांना एक्सपिरियन्सवाले सगळ्यात आधी मिळणार आहे मित्रांनो. ओके. 25,000 रुपये महिना असणार आहे. त्यानंतर मित्रांनो अकाउंटंटसाठी तर प्रोग्रामरसाठी वॅकेन्सी असणार आहे इथं.
इथं मुंबईकरता एक वेकेन्सी असणार 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. कॅटेगरी 18 ते 43 एक वेकेन्सी ओपन करता असणार. बॅचलर ऑफ कॉमर्सवाले बीकॉमवाले अप्लाय करू शकता. एक्सपिरियन्सवाले सगळ्यात आधी ऑपॉर्च्युनिटी मिळणार 18,000 महिना असणार आहे. टोटल अशा 2 वेकेन्सी सर्कल बेसवर 2 वेकेन्सी मुंबईसाठी टोटल असं वेकेन्सी 4 असणार आहे. त्यानंतर मित्रांनो आपण पुढे जाऊया आता. आता ही जी वेकेन्सी असणार नेम ऑफ द ग्रेड असणार आपल्या नेम ऑफ द पोस्ट सिनियर कन्सल्टंटसाठी वेकेन्सी असणार. विचार करता कन्सल्टंट एक वेकेन्सी मुंबई पोस्टिंग आणि पुणे पोस्टिंग परता पण असणार आहे. इथं मुंबई करता फक्त 18 ते 38 वर्ष ओपनसाठी आणि कॅटेगरी 18 ते 43. इथं टोटल एक वेकेन्सी एस सीसाठी असणार आहे. MBA HR आणि हेल्थ पॉलिसी ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. 55,000 महिना असणार आहे. ॲडिशनल आपल्याला मिळणार आहे 5,000 वाढून MBBS वाल्यांना फक्त ओके 60,000 होतील. सिनियर कन्सल्टंटसाठी इथं वेकेन्सी असणार आहे. सिनियर कन्सल्टंट QA अँड स्टेटसाठी वेकेन्सी 3 वेकेन्सी मुंबई करता 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. कॅटेगरी 18 ते 43 3 वेकेन्सी असणार टोटल. ST साठी एक वेकेन्सी, VJ साठी एक वेकेन्सी, EW साठी एक वेकेन्सी, टोटल 3 वेकेन्सी. आणि मेडिकल ग्रॅज्युएट MBBS, BAMS, BHMS, BUMS, BDS वाले अप्लाय करू शकता. MPH विथ MPH MHA वाले ओके. 5 वर्षाचा रिलेव्हंट एक्सपिरियन्स पाहिजे आपल्याला. 55,000 रुपये ॲडिशनल असणारे पगार. ॲडिशनल 5,000 मिळतील MBBS वाल्यांना ओके. सिनियर कन्सल्टंट सिस्टम अँड अनालिसिससाठी एक वेकेन्सी असणार आहे. 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू. ओपन कॅटेगरीवाले 18 ते 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. इथं कॅटेगरीवाले ओपनसाठी एक वेकेन्सी तर PGIT वाले अप्लाय करू शकता. रिलेव्हंट आपल्याला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. 55,000 रुपये महिना असणार. इथं पण ॲडिशनल MBBS वाला 5,000 वाढून असणार आहे. पब्लिक हेल्थ कन्सल्टंटसाठी इथं वेकेन्सी असणार आहे. पब्लिक हेल्थ कन्सल्टंट इथं मित्रांनो 14 वेकेन्सी असणार आहे. मुंबई करता 5 वेकेन्सी असणार आहे. पुण्याकरता मित्रांनो इथं 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकताय. ओपन करता आणि 18 ते 43 कॅटेगरी वाईज इथं 19 वेकेन्सी असणार आहे. इथं कॅटेगरी तुम्ही बघू शकता. SC साठी 2 वेकेन्सी, VJ साठी एक वेकेन्सी, NTB साठी एक वेकेन्सी, NTC साठी एक वेकेन्सी. त्यानंतर मित्रांनो NOB साठी 3 वेकेन्सी, SCBC साठी 3 वेकेन्सी, EW साठी 3 वेकेन्सी आणि ओपनसाठी 5 वेकेन्सी अशा 19 वेकेन्सी. आणि मेडिकल ग्रॅज्युएटवाले MBBS, BAMS, BHMS, BUMS, BDS विथ MPH MHA वाले आपल्याकडे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असणार आहे. 45,000 महिना असणार. ॲडिशनल 5,000 रुपये इथं MBBS वाल्याला पगारमध्ये वाढीव भेटणार आहे मित्रांनो ओके. ओके. त्यानंतर मित्रांनो आता पुढे जाऊया आपण. त्याच्यानंतर मित्रांनो इथं वेकेन्सी असणार स्टेट अकाउंटंट अँड फायनान्स मॅनेजरसाठी. स्टेट अकाउंटंट फायनान्स मॅनेजरसाठी ते एक वेकेन्सी असणार मुंबई करता फक्त 18 ते 38 वर्ष ओपनसाठी. आणि ते कॅटेगरी 18 ते 43 एक वेकेन्सी असणार. ST करता असणारे फक्त. CA आणि MCOM वाली इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. इथं इथं आपल्याला एक्सपिरियन्स असणार आहे आपल्याला 3 वर्षाचा असणार आहे. CA वाल्यांना 10 वर्षाचा, MCOM वाल्यांना 45,000 रुपये इथं महिना आपल्याला असणार आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आता पुढे जाऊया. इथं जी वेकेन्सी असणार आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे. याच्यामध्ये जे मित्रांनो एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरसाठी वेकेन्सी असणार आहे. एक्झिक्युटिव्ह सिव्हिलसाठी इंजिनियर करता एक वेकेन्सी असणार मुंबई करता 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करतो. ओपनवाले 18 ते 43 वर्षापर्यंत अप्लाय करतो. कॅटेगरीवाले एक वेकेन्सी ओपन करता असणार फक्त. BCL वाले 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार मित्रांनो. 40,000 रुपये महिना असणार आहे. लिगल कन्सल्टंटसाठी इथे वेकेन्सी असणार मित्रांनो 3 वेकेन्सी पुण्याकरिता. इथं आपल्याला 3 वेकेन्सी बघायला मिळतं. 18 ते 38 असणार आहे. 18 ते 43 कॅटेगरी वाईज सगळ्यांसाठी सेम असणार आहे. ST करता एक वेकेन्सी, NTB करता एक वेकेन्सी, OBC करता एक वेकेन्सी, टोटल 3 वेकेन्सी इथं बघायला मिळतात मित्रांनो ओके. LLBचं इथं आपल्याला क्वालिफिकेशन लागणार 5 वर्षाचा रिलेव्हंट एक्सपिरियन्स 40,000 रुपये महिना असणार आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो नॉन मेडिकल कन्सल्टसाठी वेकेन्सी असणार आहे इथं. HR करता कन्सल्टंट HR करता टोटल 2 वेकेन्सी मुंबई करता असणार आहे. एक वयोमर्यादा सगळ्यांची सेम असणार आहे सगळ्या पदांमध्ये. आता VJ करता एक वेकेन्सी, ओपन करता एक वेकेन्सी, टोटल 2 पदे. MBA HR करता आपल्याला MBA HR झालं पाहिजे क्वालिफिकेशन. 5 वर्षाचा रिलेव्हंट एक्सपिरियन्स पाहिजे. 40,000 रुपये महिना असणार आहे मित्रांनो यामध्ये. नॉन मेडिकल कन्सल्टसाठी वेकेन्सी असणार आहे मित्रांनो याच्यामध्ये. कॉम्प्युटर स्पेशलिस्टसाठी ते एक वेकेन्सी, ST करता एक वेकेन्सी, BIT बी कॅम्प्युटर MC वाले आपल्या करता 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असणार. 40,000 रुपये महिना असणार मित्रांनो यामध्ये. नॉन मेडिकल कन्सल्टसाठी इथे मित्रांनो कॉम्प्युटर स्पेशलिस्ट होतं. इथं आता जे असणार मित्रांनो अँटोमोलॉटिक्ससाठी असणार मित्रांनो कन्सल्ट. इथं पुण्याकरता एक वेकेन्सी असणार. ओपन करता ओपनमध्ये MSc झुलॉजीवाले आपल्या करता 5 वर्ष एक्सपिरियन्स असणार. 40,000 रुपये महिना असणार मित्रांनो. इंटोमोलॉजीसाठी वेकेन्सी असणार मित्रांनो ती ओके. पुढे जाऊया मित्रांनो आता. प्रोग्राम मॅनेजरसाठी वेकेन्सी असणार आहे नॉन मेडिकलमध्ये मित्रांनो. याच्यामध्ये प्रोग्राम मॅनेजर, नॉन मेडिकल, मार्केट ऑफिसरसाठी अशा पद्धतीने असणारी वेकेन्सी. 2 वेकेन्सी पुण्याकरिता, 2 वेकेन्सी मुंबई करता.
वयोमर्यादा सेम असणार आहे. 40 व 4 वॅकन्सी असणार आहे. एस टीसाठी 1, एन टी बीसाठी 1, ओबीसी करता 1, ओपन करता 1, टोटल 4 वॅकन्सी असणार आहेत मित्रांनो. ओके. पीजी डिग्री आणि फार्मसीवाले अप्लाय करू शकता. इथं 3 वर्षाचा रिलेव्हंट एक्सपिरियन्स असणार आहे. 35,000 रुपये महिना असणार आहे मित्रांनो. प्रोग्राम मॅनेजरसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. नॉन मेडिकलसाठी प्रोग्राम मॅनेजर, प्रोग्राम विचार करता 2 वॅकन्सी असणार मुंबईकरिता. इथं टोटल 2 वॅकन्सी, एस टी करता 1 वॅकन्सी, ओपन करता 1 वॅकन्सी, टोटल 2 वॅकन्सी. एमबीए आणि एचआर वाले तर क्वालिफिकेशन अप्लाय करू शकता. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल. 35,000 रुपये महिना असणार आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला. ओके. आणि त्याच्यानंतरची वॅकन्सी असणार मित्रांनो प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ करता वॅकन्सी असणार आहे. इथं इथे 20 वॅकन्सी मुंबई करता, 5 वॅकन्सी पुण्याकरता. इथं 25 वॅकन्सी असणार आहे सगळ्या कॅटेगरीना मिळून. एस सी विजे एसाठी 3, एस सीसाठी 3, त्यानंतर मित्रांनो एन टी सीसाठी 2, ओबीसीसाठी 5, एस सी बी सीसाठी 4, ईडब्ल्यूसाठी 4, ओपनसाठी 6, 25 वॅकन्सी असणार आहे. आणि मेडिकल ग्रॅज्युएट एमबीबीएस, बी एम एस असे याच्यामध्ये आपल्याला पाहिजे मित्रांनो. यामध्ये एम वाले पण अप्लाय करू शकता. प्रेफरन्स पीरियडला एक्सपिरियन्सवाल्यांना सगळ्यात आधी. त्याच्यामध्ये मित्रांनो 35,000 रुपये आपल्याला इथं सॅलरी इथं बघण्यात मिळते मित्रांनो. आपल्याला चांगली पॉझिटिव्ह असते. 35,000 रुपये महिना आपल्याला याच्यात असणार आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्या स्टेट स्टेट व्हेनेटरी कन्सल्टसाठी वॅकन्सी असणार. पुण्याकरता ही वॅकन्सी असणार आहे ओपनसाठी. आणि इथं बॅचलर व्हेटरनिटी सायन्ससाठी इथं अप्लाय करू शकता. एम-पी-एच वाले प्रेफरन्स एक्सपिरियन्सवाल्याला सगळ्यात आधी असणार. 35,000 रुपये महिना असणार आहे मित्रांनो यांच्यामध्ये. इंजिनियर आय टी करता इथे वॅकन्सी असणार. 1 वॅकन्सी मुंबई करता असणार आहे. 20 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ओपन कॅटेगरीवाले आणि बाकीचे 18 ते 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 1 वॅकन्सी असणार एस सी करता. बीई आय टी, बी कॉम्प्युटर, एम सी वाले अप्लाय होता. एक्सपिरियन्सवाल्याने तर पहिले फॉर्च्युनर फ्रेशर पण अप्लाय होतं. 30 वॅकन्सी असणार मित्रांनो. आता मित्रांनो ही जी वॅकन्सी असणार मित्रांनो मेंटोरिंग एक्स व्हॅल्यू ऑफिसरसाठी वॅकन्सी असणार मित्रांनो. 4 वॅकन्सी मुंबई करता असणार. वयोमर्यादा सीमा 18 ते 38, 18 ते 43, 4 वॅकन्सी. एस टी करता 1, एन टी बीसाठी 1, एन टी सीसाठी 1, एस बी सीसाठी 1, टोटल वॅकन्सी 4. एम एस सी स्टॅटिक बायोस्टॅटिक्ससाठी वॅकन्सी असणार आहे. एक्सपिरियन्सवाली इथं अप्लाय 30,000 रुपये सॅलरी इथं असणार आहे मित्रांनो. एक्सपिरियन्ससाठी पहिली फॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो. फार्मसीसाठी वॅकन्सी असणार मित्रांनो. प्रोक्रुरमेंट ऑफिसरसाठी इथं टेक्निकल ऑफिसरसाठी लॉजिस्टिक अँड प्रोक्रुरमेंटसाठी वॅकन्सी असणार. पुण्याकरता 1 वॅकन्सी असणार. वयोमर्यादा सेम असणार आहे इथं. कॅटेगरी फक्त एस टी कॅटेगरी वॅकन्सी असणार आहे. बॅचलर ऑफ फार्मसीवाले, बी फार्मवाले आपल्याला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. 30,000 रुपये इथं सॅलरी असणार मित्रांनो त्यांना. आता मित्रांनो इंजिनिअरिंग बिओमेडिकलसाठी वॅकन्सी असणार इथं 3 वॅकन्सी. इथं आपल्याला कॅटेगरी चेक करून घ्यायचे. आणि बायोमेडिकल इंजिनिअरवाले अप्लाय करू शकतो. इथं फ्रेशर पण एक्सपिरियन्सवाले अप्लाय करू शकता. 25,000 रुपये महिना असणार आहे. बजेट फायनान्स ऑफिसरसाठी वॅकन्सी असणार आहे 5 मुंबई करता. इथं वयोमर्यादा सेम असणार आहे. इथं बॅचलर कॉमर्स, बी कॉम आणि एम कॉमवाले अप्लाय होतं. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार. 20,000 रुपये महिना असणार आहे. अकाउंटंटसाठी वॅकन्सी असणार. मुंबई लोकांसाठी 8 वॅकन्सी असणार आहे. इथे कॅटेगरी वाईज बॅचलर ऑफ बी कॉमवाले इथं अप्लाय करू शकता. आणि टॅली झाली पाहिजे. एक्सपिरियन्स आणि नॉन एक्सपिरियन्सवाले अप्लाय करू शकता. 18,000 रुपये महिना असणार मित्रांनो यांना. त्यानंतर स्टेनोग्राफरसाठी वॅकन्सी असणार मित्रांनो. इंग्लिश आणि मराठीसाठी मुंबई करता 1 आणि पुण्याकरता 2 वॅकन्सी असणार. टोटल 3 वॅकन्सी. एनी ग्रॅज्युएट सर्टिफिकेशन पासिंग, जीसीसी सर्टिफिकेशन, शॉर्ट हँड स्पीड 100 पर मिनिट आपका टायपिंग स्पीड पाहिजे मित्रांनो. इंग्लिश आणि त्याच्यानंतर टायपिंग स्पीड जे असतात स्पीड शॉर्ट हँडिंगसाठी 100 पर मिनिट. आणि टायपिंग स्पीड आपल्याला इंग्लिश करता 40 शब्द प्रति मिनिट आणि 30 शब्द प्रति मिनिट मराठीसाठी मित्रांनो. एक्सपिरियन्स नॉन एक्सपिरियन्स दोघं अप्लाय करू शकता. 18,000 रुपये महिना असणार यामध्ये पण. ओके. प्रोग्रामर असिस्टंटसाठी वॅकन्सी असणार आहे. डीओसाठी प्रोग्रामर असिस्टंट 2 वॅकन्सी असतात. मुंबई करता इथे टोटल वॅकन्सी 2. आणि ग्रॅज्युएट ते सर्टिफिकेशनवाले अप्लाय करू शकता. आणि टायपिंग पाहिजे आपल्याला 40 शब्द प्रति मिनिट इंग्लिश करता, 30 शब्द प्रति मिनिट मराठी करता. ओके. 18,000 रुपये महिना असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो प्रोग्राम असिस्टंट डीओसाठी मित्रांनो इथं वॅकन्सी असणार. याच्यामध्ये पण डीओ वगैरे प्रोग्राम सॉफ्टवेअर 7 वॅकन्सी मुंबई करता आहे. एस टी करता आहे. एस सी बी सी करता 7 वॅकन्सी. इथं पण आणि ग्रॅज्युएट आणि टायपिंगवाल्यांनी अप्लाय करू शकता. पेपर एक्सपिरियन्सवाले सगळ्यात आधी मिळतात. प्रेशरवाले पण अप्लाय करू शकता. 18,000 रुपये महिना असणार आहे. त्यानंतर मित्रांनो प्रोग्रामर असिस्टंट स्टॅटिकसाठी वॅकन्सी मुंबई करता आहे. पुण्याकरता 4, इथं 7 वॅकन्सी असणार आहे टोटल. आणि ग्रॅज्युएट सायंटिस्टवाले अप्लाय स्टॅटिकवाले अप्लाय होता. एक्सपिरियन्स नॉन एक्सपिरियन्स दोघं अप्लाय होता. 18,000 रुपये महिना असणार आहे मित्रांनो. फार्मसिस्टसाठी तर वॅकन्सी असणार मित्रांनो 3 वॅकन्सी. ओके. मुंबईकरिता आणि 3 वॅकन्सी इथं असणार आहे.
कॅटेगरी वाईज बघून घ्यायचे. HSC सायन्सवाले अप्लाय करू शकता, प्लस डिप्लोमा फार्मसीवाले अप्लाय करू शकता. 17,000 रुपये महिना असणार मित्रांनो. नॉन एक्सपिरियन्सवाले अप्लाय करू शकता. आता मित्रांनो ही जी वॅकन्सी असणार आहे टेलिमेडिसिन फॅकल्टी मॅनेजरसाठी असणार मित्रांनो, फॅसिलिटी मॅनेजरसाठी. इथं मित्रांनो 2 वॅकन्सीज आणि मुंबईकरता इथं 2 पोस्ट असणार आहे. 12वी प्लस आपलं डिप्लोमा झालेलं पाहिजे मित्रांनो. इथं 17,000 रुपये महिना असणार आहे. टेक्निशियन करता वॅकन्सी असणार क्लोड चेनसाठी मित्रांनो. टेक्निशियन्स एक वॅकन्सी पुण्याकरता असणार इथं ओपन करता. 10वी प्लस डिप्लोमावाले अप्लाय करू शकता. आणि जर आपलं ITI वगैरे झालेलं असेल मित्रांनो, तर ITIच्या रिफरेन्सशिवाय आपण अप्लाय करू शकतो. CVT सर्टिफिकेशन असतं. MSc वाले पण आपल्या पास असले पाहिजे. ड्रायव्हिंग लायसन्स असले पाहिजे 2 व्हीलरचं, तर अप्लाय करू शकता. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स डिप्लोमा करता, ITI करा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असणार आहे. 17,000 रुपये महिना असणार आहे मित्रांनो. आता मित्रांनो टेलिमेडिसिन फॅसिलिटी मॅनेजरसाठी तर स्टेट टेक्निकल कोऑर्डिनेटरसाठी वॅकन्सी असणार मित्रांनो. मुंबईकरता इथे एक वॅकन्सी असणार आहे फक्त. ओपनसाठी एक वॅकन्सी 12वी प्लस ITI वाले अप्लाय करू शकता. 17,000 रुपये महिना असणार आहे. इथे टोटल 88 वॅकन्सी, सॉरी 113 वॅकन्सी असणार आहे पुणे मुंबई मिळून मित्रांनो, दोघं कॅटेगरी वाईज सगळ्यांना. ओके. त्यानंतर मित्रांनो सिनियर कन्सल्टसाठी वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये पण आपल्याला पुण्याकरता मुंबईकरता 2 वॅकन्सी, पुण्याकरता एक वॅकन्सी, टोटल असणार आहे 3 वॅकन्सी मित्रांनो. सॉरी पुणे लिहिलेले मित्रांनो, डिस्ट्रिक्ट पोस्टिंग असणार आहे. इथं कॉन्ट्रॅक्ट बेसिस मुंबई सर्कल बेसमध्ये आणि एक सर्कल वाईज इथे एक वॅकन्सी असणार आहे. 3 पोस्टिंग असणार आहे. आणि मेडिकल डिग्रीवाले अप्लाय होतं. MBBS BHMS वाले 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असणार आहे. 55,000 रुपये महिना असणार आहे यांना. आणि ॲडिशनल MBBS वाल्याला 5,000 रुपये जास्त मिळणार आहे मित्रांनो. ओके. तर मित्रांनो याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण. पब्लिक हेल्थ कन्सल्टसाठी इथे वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 वॅकन्सी सर्कल वाईज असणार आहे, 2 वॅकन्सी इथं डिस्ट्रिक्ट वाईज असणार आहे. असं इथं बघू शकतो तुम्ही 6 वॅकन्सी आहे टोटल. आणि मेडिकल ग्रॅज्युएटवाले आपल्याला होतं. MBBS BHMS वाले 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असणार. 45,000 रुपये महिना असणार यांना पण. आणि ॲडिशनल MBBS वाले 5,000 रुपये एक्स्ट्रा मिळणार आहेत मित्रांनो. ओके. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर करता वॅकन्सी असणार. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल करता एक वॅकन्सी. ST कॅटेगरीमध्ये बी सिव्हिलसाठी असणारे फक्त 5 वर्षाचा एक्सपिरियन्स 40,000 रुपये महिना असणार आहे मित्रांनो. डेप्युटी इंजिनियर सिव्हिल करता वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये 2 वॅकन्सी असणार टोटल. ST कॅटेगरी करता बी सिव्हिलवाले आपल्या 30,000 रुपये महिना असणार आहेत मित्रांनो. मॉनिटरिंग अँड तर मित्रांनो त्याच्यानंतर इथं मॉनिटरिंग अँड ॲक्विजिशन ऑफिसरसाठी वॅकन्सी असणार आहे. 3 वॅकन्सी असणार टोटल. SC साठी 2, ST साठी 1. MSc स्टॅटिकवाले अप्लाय करू शकता. फ्रेशर आणि एक्सपिरियन्स दोघं अप्लाय करू 30,000 रुपये महिना असणार आहे. टोटल वॅकन्सीच्या 15 असणार आहे मित्रांनो याच्यामध्ये. ओके. आता पुढे जाऊया मित्रांनो. खूप साऱ्या वॅकन्सी इथं SMP साठी वॅकन्सी स्टेट प्रोग्राम मॅनेजर करता एक वॅकन्सी असणार आहे ओपनसाठी. इथं मेडिकल लाईनवाले इथे अप्लाय करू 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असणार आहे. 65,000 रुपये महिना असणार आहे मित्रांनो याच्यामध्ये. 5,000 रुपये MBBS वाले इथं वाढीव असणार आहे मित्रांनो पगार मित्रांनो. ओके. याच्यामध्ये त्यानंतर मित्रांनो सिव्हिल प्रोग्राम मॅनेजरसाठी 7 वॅकन्सी असणार आहे टोटल. इथं मेडिकलवाल्यांसाठी वॅकन्सी असणार आहे. फ्रेशर एक्सपिरियन्स दोघे इथं अप्लाय करू शकता. 35,000 रुपये महिना असणार आहे. MBBS करता इथं सर्कल वाईज असणार आहे मित्रांनो. पब्लिक हेल्थ मॅनेजर करता इथं 3 वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. MBBS ग्रॅज्युएट हेल्थवाले इथं अप्लाय करू शकता. नर्सिंगवाले, फार्मसीवाले, MBA वाले अप्लाय करू शकता. 32,000 रुपये महिना असणार आहे. सिव्हिल अकाउंटंट मॅनेजरसाठी मित्रांनो 5 वॅकन्सी असणार आहे. MBA करिता विथ एक्सपिरियन्स रिलेव्हंट आपल्या M.Com वाले इथं अप्लाय करू शकता. इथं 30,000 रुपये महिना असणार आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर मित्रांनो बजेट अँड ॲटो ऑफिसरसाठी वॅकन्सी असणार आहे. बजेट अँड फायनान्स ऑफिसरसाठी इथं टोटल एक वॅकन्सी असणार आहे. BCom साठी 3 वर्षाचा इथे एक्सपिरियन्स असणार. 20,000 रुपये महिना असणार आहे मित्रांनो. अकाउंटंटसाठी मित्रांनो इथे एक वॅकन्सी असणार BCom करिता इथं 18,000 रुपये महिना असणार आहे मित्रांनो यामध्ये. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो प्रोग्राम मॅनेजरसाठी इथे 4 वॅकन्सी असणार आहे. आणि मेडिकल ग्रॅज्युएटवाल्यांसाठी वॅकन्सी असणार आहे. फ्रेशर एक्सपिरियन्ससाठी दोघं अप्लाय करू शकतो. 35,000 रुपये महिना असणार आहे. MIS मॅनेजरसाठी मित्रांनो MNE साठी 2 वॅकन्सी असणार आहे. MSc स्टॅटिकवाले इथं पण 30,000 रुपये महिना असणार आहे मित्रांनो. बजेट आणि फायनान्स ऑफिसरसाठी BFO साठी मित्रांनो टोटल एक वॅकन्सी असणार ओपन करता. बॅचलर ऑफ कॉमर्स आणि मास्टर ऑफ कॉमर्स BCom M.Com वाले अप्लाय बघता. आणि 20,000 रुपये महिना असणार. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असणार आहे मित्रांनो. ओके. अकाउंटंटसाठी इथं वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. 2 वॅकन्सी असणार आहे. बॅचलर ऑफ कॉमर्ससाठी इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. 18,000 रुपये महिना असणार आहे. प्रोग्राम असिस्टंटसाठी इथं 3 वॅकन्सी असणार आहे.
आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले आणि टायपिंगवाले इथं अप्लाय करू शकता. फ्रेशर एक्सपिरियन्स दोघं 18,000 रुपये महिना असणार आहे मित्रांनो. आता सगळ्यात आधी मित्रांनो आता खाली जाऊया आपण आता गटांची भरता करता सूचना वगैरे दिलेल्या आहे मित्रांनो. या सूचना वगैरे आपल्याला वाचून घ्यायची. शैक्षणिक अर्थाबद्दल तुम्हाला दिलेले अर्जदारांनी सर्व शैक्षणिक, तांत्रिक, व्यावसायिक अभ्यासक्रम इत्यादी माहिती अर्जासोबत स्वक्षांकित छायांकित कागदपत्र जोडावीत मित्रांनो. ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे, सगळे डॉक्युमेंट पण द्यायचे. शैक्षणिक अर्जाचा सविस्तर अचूक तपशील नोंदणी करावा. अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेत उमेदवारांची पदाकरिता आवश्यक किमान शैक्षणिक धारण केलेली असणे आवश्यक आहे. आवश्यक शैक्षणिक अर्थ तारखेस प्राप्त केली नाही आणि तारीख अर्जात नमूद केली नाही, आवश्यक निकाल घोषित केल्याचा दिनांक वगैरे मित्रांनो. ओके, संपूर्ण माहिती दिलेले. अंतिम वर्षाच्या प्रमाणपत्रांमध्ये ग्रेड अथवा नमूद असलेल्या संबंधित संस्थेकडून त्यांचे गुणांमध्ये रूपांतर करून ते प्रमाणित करून घ्यावे व त्यांची प्रत अर्जांसोबत जोडावी. त्यानुसार अर्जात गुणांची टक्केवारी नमूद करावी व आपण निवडास पात्र असल्यास छाननी दरम्यान मूळ प्रत सादर करावी मित्रांनो, असं सांगण्यात आलेलं आहे. ओके, त्याच्याबद्दल तर माहिती वगैरे दिली, टक्केवारी मिळण्याबद्दल अशा त्याच्या संपूर्ण माहिती दिली. अनुभवाचा तपशील वगैरे कटांतरीमध्ये दिलेले आहे मित्रांनो, अशी माहिती दिलेली आहे. कोणत्याही पदाचा अर्ज कोणत्या कोणत्या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते आपल्याला लक्षात असू द्यायचं. कागदपत्र प्रमाणपत्र सादर करायचे आहे. अर्जाचे शुल्क असणार मित्रांनो आपल्याला उमेदवारांना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत डिमांड ड्राफ्ट असणार मित्रांनो. खुल्या प्रवर्गाला 750 रुपये आणि जे राखीव प्रवर्ग असतात SC ST साठी 500 रुपये असणार आहे. ओके, ते आपल्याला ते द्यायची. आपल्या चलन नॉन रिपेंटेबल असणार आहे. कटांतरी भरती असणार आहे. वयोमर्यादा वगैरे दिलेली आहे मित्रांनो. वयोमर्यादेसाठी वयाचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला, माध्यमिक शालांचं परीक्षा, SSC उत्तीर्ण दाखला आपल्याला द्यायचं आहे मित्रांनो. ओके, अर्ज भरण्याच्या शेवटचा दिनांकाच म्हणजे 21/2/2025 रोजीपर्यंत वय आपल्याला किती आपल्याला ते आवश्यक लागणार आहे मित्रांनो, असं माहिती दिलेली आहे. आता तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. याच्या आधी आता अर्ज भरण्याच्या सर्वसाधारण सूचना वगैरे इथं वाचून घ्यायची मित्रांनो. आपल्याला कशा भरायच्या आहे अर्जाच्या सूचना. आपल्याला ऑफलाईन पद्धतीने भरायचं आहे, तर तुम्ही कसं भरायचं. संगणकीय अर्थासाठी MSIT सर्टिफिकेशन, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, उमेदवाराचा फोटो, स्वाक्षरी द्यायचे, निवड प्रक्रिया द्यायचे मित्रांनो. कटांतरी पदाकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता व अंतिम वर्षातील एकूण प्राप्त गुणांची टक्केवारी प्रमाणात 50 गुण असणार मित्रांनो. कटांतरी पदाकरिता आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अर्हता, पदव्युत्तर अर्हता अंतिम वर्षातील एकूण प्राप्त गुणांच्या टक्केवारीनुसार 20 गुण असणार मित्रांनो. कटांतरी पदाकरिता आवश्यक अनुभव करिता आपल्याला 6 गुण असणार मित्रांनो. ओके, ती 6 गुण कमाल 30 गुण मित्रांनो. कमीत कमी वर आपल्याला असणार आहे. 100 गुणांची इथे प्रश्न असणार आहे मित्रांनो आपल्याला. ओके, ते सगळ्या प्रकारे दिलेले मित्रांनो. कागदपत्रावर सूचना वगैरे दिलेल्या आहे अशा पद्धतीने. ओके, आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म असणार मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे. इथं आपल्याला फोटो अँड सिग्नेचर फोटो लावायचा आणि क्रॉस साईन मारायची. याच्यावर आपला प्रोग्राम कोणत्या प्रोग्रामसाठी अप्लाय करायचं नाव टाकायचं आहे. ॲप्लिकेशन सिरियल नंबर टाकायचा आहे. ॲप्लिकेशन क्रेडिट नेम टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे एक्सपेक्टेड पोस्ट आपल्याला टाकायचं आहे मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने कॅन्डिडेटचं फुल नाव म्हणजे सरनेम, मिडल नेम, लास्ट नेम. त्यानंतर फादर हजबंड नेम असेल सरनेम, मिडल नेम, लास्ट नेम. डेट ऑफ बर्थ टाकायची इथं. ब्लड ग्रुप, जेंडर, मॅरेज स्टेटस, अनमॅरिड वगैरे जे पण असं मॅरिड असाल. आपल्या NHM मध्ये एम्प्लॉय असं येस नो करू शकता इथं. नॅशनॅलिटी इंडियन, डोमिसाईल आपण महाराष्ट्र. अर्जी ओरिजिनल कॅटेगरी काय आहे, ॲप्लिकेशन विथ कॅटेगरी. ओके, ॲड्रेस इथं दिलेला आहे मित्रांनो. नेम ऑफ द ॲड्रेस, प्रेझेंट ॲड्रेस आणि आपला परमनंट ॲड्रेस. प्रेझेंट आपण जिथं राहतो तो ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जो आपण तिथं असाल ते ॲड्रेस मित्रांनो. ओके, लँग्वेज दिलेली आहे मित्रांनो इथं. लँग्वेज वगैरे इंग्लिश, हिंदी, मराठी व अदर स्पेशलायझेशन बिलोवाले असणार मित्रांनो. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो हे झाल्यानंतर अदर आपले जे असेल आपल्याकडे लँग्वेज वगैरे येतं ते टाकायचं. MSIT येस नो करायचं आहे. आपण केलेलं असेल ते येस लागणारच आहे. अदर कॅम्प्युटरचा कोर्स असेल ते टाकायचं आहे. आपल्याला अकॅडमीत आपल्याला एज्युकेशन इथं सर्वांनी द्यायचं मित्रांनो. जसं की 10वी डिग्री, डिप्लोमा, 10वी 12वी युनिव्हर्सिटी जे पण आपण शिकत असाल ते इथं टाकायचं मित्रांनो. कधीपर्यंत कुठपर्यंत केलेले आहे, डिप्लोमा, डिग्री, कॉलेजचं नाव, फायनल इयर, पर्सेंटेज किती होतं, रेग्युलर होतं का डिस्टंट होतं ते टाकायचं आहे. एवढं टाकून घ्यायचं आहे. ॲडिशनल आपल्याला क्वालिफिकेशन ते टाकू शकता तुम्ही इथं. आणि आपल्याला वर्क एक्सपिरियन्स असेल तर आपल्याला पिरियड कधीपासून जॉईन केले, कधी सोडलेली, एक्सपिरियन्स किती, ऑर्गनायझेशन कोणती होती, कंपनी प्रायव्हेट लिमिटेड होती कोणती होती, नेम ऑफ द पोस्ट काय होती तुमची आणि कंपनीबद्दल मिनिमम आपल्याला माहिती, रिस्पॉन्सिबिलिटीज काय होती ते लिहायचं आहे मित्रांनो. ओके, टोटल एक्सपिरियन्स किती आहे, मंथ इयरपर्यंत सगळं द्यायचं इथं लिहून. नोटीस पिरियड, टाईम वगैरे काय असणार आहे
डिटेल हा इंटर्नशिप, वर्कशॉप आणि त्याबद्दल ट्रेनिंगबद्दल दिलेलं आहे. डिटेल्स फॉर डिमांड ड्राफ्टबद्दल दिलेलं आहे. अमाऊंट डी अमाऊंट ऑफ डेट, नेम ऑफ द बँक अँड ब्रांच अँड डिमांड ड्राफ्ट्स नंबर्स. ओके. मेंटेन हिअर युअर डॉक्युमेंटेशन विथ अटेंडन्स विथ ॲप्लिकेशन फॉर्म. रायटिंग हिअर येस नो. ओके. व्हॅलिड डिमांड ड्राफ्ट इथं दिलेलं आहे. प्रूफ ऑफ चेंज ऑफ द नेम. ओके. त्यानंतर आपल्याला बर्थ सर्टिफिकेशन डॉक्युमेंट द्यायचे, येस नो करायचे आपल्याला. टेक्निकल प्रोफेशन नॉलेज, मेडिकल पॅरामेडिकल कॉन्सिडरेशन सर्टिफिकेशन्स. त्याच्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट, ग्रेड पर्सेंटेज आणि क्वालिफिकेशन्स वगैरे द्यायचे मित्रांनो. ओके. आणि त्याच्यानंतर मित्रांनो ॲडिशनल आपल्याला क्वालिफिकेशन द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ग्रेड पर्सेंटेज ॲडिशनल क्वालिफिकेशन्स जे असेल ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन द्यायचे. त्यानंतर सर्टिफिकेशन आपल्याला एच एम्प्लॉय असेल तर लागेल. कास्ट सर्टिफिकेशन, कास्ट व्हॅलिडिटी जे पण असेल आपल्याकडे, डोनेशन सर्टिफिकेशन, नॉन क्रिमिलेबल सर्टिफिकेशन, MSID सर्टिफिकेशन. त्यानंतर आपल्याला कॉम्प्युटर सर्टिफिकेट अँड टायपिंग स्किल सर्टिफिकेशन, स्मॉल फॅमिली सर्टिफिकेशन. आपल्याला सगळे डॉक्युमेंट, अदर डॉक्युमेंट जे बी द्यायचे जे असेल ते नेम टाकायचं, आपलं नाव, प्लेस, डेट आणि आपली सिग्नेचर करायची, इथं साईन्स वगैरे करून टाकायची आहे. प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे मित्रांनो. श्रीमती वगैरे कुमारी यांचा मुलगा, पत्नी, वर्ष, वय, राहणार इथला यांच्याद्वारे जाहीर करते की मी जे पण पदासाठी माझा अर्ज दाखल केलेला आहे आज रोजी, मला किती मुलं आहेत ते 2 मुलांच्या वरती पाहिजे आणि प्रतिज्ञापत्र हे असणार आहे मित्रांनो. ठिकाण, दिनांक, सही अशा पद्धतीने इथं द्यायचं आहे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीची माहिती होती मित्रांनो. व्हिडिओ थोडा मोठा झालेला असेल, मग संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ नक्की आवडला असेल लाईक करा आणि काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि जास्तीत जास्त मित्रापर्यंत आपल्याला शेअर करायचा व्हिडिओ मित्रांनो हा, जेणेकरून त्यांच्यासाठी जॉब पर्ची असणारे संपूर्ण आपल्याला मुंबई ठिकाणी जास्त जॉब आहे, मुंबई, पुण्याकरिता महाराष्ट्रामध्ये. जास्त मित्रपरांना शेअर करा, नातेवाईकांना शेअर करा. आणि काही शंका वगैरे असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. याची PDF लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला मिळून जाईल. तिथे जाऊन डाउनलोड करून घ्यायची. टेलिग्रामची लिंक आणि व्हॉट्सअप लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो. आणि तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज करू शकता. आणि तुम्हाला काय अजून शंका वगैरे बोला. आणि चॅनल नवीन असेल त्याला सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी मी घेऊन असतो. पुढच्या व्हिडिओमध्ये अप्लाय करण्याचा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे मित्रांनो हा. याची लिंक तुम्हाला मी PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपला डाउनलोड करून घ्यायची, नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन मित्रांनो. ओके. असे जॉबसाठी मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत